शनिदेवांची कृपा जर एखाद्यावर झाली ना तर रंकाचा राव व्हायला त्याला वेळ लागत नाही, हे तुम्ही ऐकलं असेल. पण शनिदेवांची कृपा कधी होते, कशी होते, सगळ्यात महत्त्वाचं आपल्यावर शनिदेवांची कृपा झाली आहे हे आपल्याला कसं कळेल? कुठले संकेत असतात जे सांगतात की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत? चला जाणून घेऊया. मंडळी, शनिदेव म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या मनात भीतीच येते. पण तसं नाहीये. शनिदेव न्यायप्रिय आहेत, त्यामुळे ते कर्माचं फळ देतात. पण राजासारखं वैभव सुद्धा तुम्हाला शनिदेवच देऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचं कारक मानलं जातं. शनी आपल्याला शिस्त, संयम, कष्टाची किंमत शिकवतो. अनेकांना वाटतं की शनी फक्त त्रास देतो, पण वास्तवात शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माचं फळ देत असतात. जर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न असतील तर ते तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती सुद्धा देतात. शनिदेवांची कृपा आपल्यावर झाली आहे हे कसं कळतं बरं? तर व्यक्ती शिस्तशीर आणि वक्तशीरपणे वागायला शिकतो. अशा व्यक्तींना शिस्तप्रिय असते. उदाहरणार्थ रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणं, कामात नियमितता असणं, त्याचबरोबर एखाद्याला वेळ दिली असेल तर त्या वेळेचं पालन करणं, या गोष्टी त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला ती व्यक्ती घाबरत नाही. सत्याची साथ देणं ही शनीची देणगी आहे. त्याचे काही साईड इफेक्टही भोगावे लागतात, पण त्या व्यक्तीच्या मनात समाधान असतं की मी अन्याय सहन केला नाही. कामात येणारे अडथळे दूर होऊन अचानक करिअरमध्ये मोठी झेप मिळते. म्हणजे अचानक प्रगतीसुद्धा शनी महाराज दाखवतात. आता ही प्रगती अचानक दिसत असली दिसणाऱ्याला तरीसुद्धा त्याच्या मागे करणाऱ्याची प्रचंड मेहनत असते आणि तो बऱ्याच वर्षांपासून त्यामागे काम करत असतो. पण अचानक काहीतरी मोठी गोष्ट त्याच्या हाती लागते, मोठी संधी त्याला मिळते आणि बाकीच्यांना वाटतं अरे हा तर किती लकी आहे. पण तसं नसतं. त्या गोष्टीसाठी तो बऱ्याच दिवसांपासनं शांतपणे मेहनत घेत असतो. आता जर तुमच्या अंगात हे गुण येत आहेत असं तुम्हाला वाटतंय तर शनी महाराजांची कृपा तुमच्यावर झाली असं समजा. आता काही लोक ना पहिल्यापासूनच म्हणजे अगदी लहानपणापासून शिस्तशीर, वक्तशीर, न्यायप्रिय असतात. तर त्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेव मूळच शुभ स्थितीमध्ये असतात आणि म्हणून अशा व्यक्ती या स्वतःचं काम अगदी परफेक्ट करणाऱ्या असतात, वेळेवर करणाऱ्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं, मेहनतीला मागे पुढे बघत नाहीत. पण आता ज्यांच्या कुंडलीत शनिदेव शुभ स्थितीत नाही आहेत किंवा आम्हाला नाही माहिती आमचे शनिदेव शुभ आहेत की अशुभ आहेत, पण आमच्या आयुष्यात फार समस्या आहेत बाबा, आमचं होणारं काम अडतंय, आमच्या आयुष्यात प्रगती नाही आहे, आर्थिक अडचण आहे, असं ज्यांना वाटतंय ना ते शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी या सवयींचा अंगीकार करू शकतात. कोणत्या सवयींचा अंगीकार करायचा आहे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला शिका. तुमचे आईवडील असतील, आजी आजोबा असतील, काका काकू असतील, यांना योग्य तो सन्मान द्या, यांचा योग्य तो आदर करा. यांच्यावर चिडचिड करू नका किंवा यांच्याशी वाईट वर्तन करू नका. शनिदेव त्यामुळे नाराज होतात. दुसरी गोष्ट, समाजातील अनाथ, असहाय्य, अपंग अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी दानधर्म करणं तुम्हाला शक्य झालं किंवा काही सेवा रूपामध्ये करता येणं शक्य झालं तर ते नक्की करा. तिसरी गोष्ट म्हणजे वेळेची किंमत ओळखा. वेळ वाया घालवू नका. आजकाल मोबाईलवर आपला खूप वेळ वाया जातो. पण हा वेळ जेव्हा आपण वाया घालतो तेव्हा आपण शनिदेवांना नाराज करत असतो. शनिदेव वेळेची किंमत माणसाला शिकवतात. हे ज्यांना 7.5 चालू आहे त्यांना माहीत असेल. खास करून आता सध्या कुंभ, मेष आणि मीन या 3 राशींना 7.5 चालू आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. वेळेची किंमत, माणसांची किंमत, माणसांची पारख या गोष्टी त्यांना अनुभवायला आल्या असतील. पण इतरांनी सुद्धा हा धडा घ्यायचा आहे. जर तुम्ही न्यायप्रिय असाल, कुणावर स्वतःहून अन्याय करत नाही आणि अन्याय झाला तर त्याविरुद्ध आवाज उठवायला मागे पुढे बघत नाही, तर शनिदेवांची कृपा तुमच्यावर होते. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी एक उपाय सांगितला जातो, तो म्हणजे दर शनिवारी जाऊन शनी मूर्तीवर तेल वाहा. पण त्याहीपेक्षा प्रभावी उपाय आपल्या वागण्यात बदल करणं हा आहे. शनिदेवांना लवकरात लवकर प्रसन्न करायचं असेल तर तुमच्या वागण्यामध्ये शिस्त येऊ द्या. तुम्ही शिस्तीने वागायला लागलात की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झालेच म्हणून समजा. आता शिस्तीने वागायचं म्हणजे काय? तर साधी गोष्ट आहे. जर तुमच्या शरीराला व्यायामाची गरज आहे, तुमच्या शरीराला डाएटची गरज आहे, तर त्या गोष्टींचा अंगीकार करायचा. जर तुमच्या कामामध्ये मेहनतीची गरज आहे तर मेहनत करायला मागे पुढे बघायचं नाही. या काही चांगल्या सवयी जर आपण लावून घेतल्या तर शनिदेवांची कृपा होतेच आणि मग आपल्या प्रत्येक कामात आपल्याला यश मिळायला लागतं. शनिदेवांची कृपा एकदा झाली की तुम्हाला मिळणारी संपत्ती किंवा पैसा हा परमनंट असतो. परमनंट असतो म्हणजे काय? तर स्थिर संपत्ती शनिदेव देतात.
आज खूप पैसे आले आणि उद्या खर्च झाले, अशी जी स्थिती आहे ना, किंवा आज प्रसिद्धी मिळाली, सोशल मीडियावरती मिळते एका रात्रीत प्रसिद्धी आणि दुसऱ्या दिवशी गायब, हे शनिदेवांचं काम नाही. शनिदेव जेव्हा देतात तेव्हा ते दीर्घकाळ टिकणार देतात. मग तो पैसा असेल, प्रसिद्धी असेल, कुठलीही गोष्ट तुम्हाला मेहनतीने मिळते आणि ती दीर्घकाळ तुमच्यासोबत राहते. आरोग्यसुद्धा शनिदेव दीर्घायुष्याचे कारक आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? दीर्घ आयुष्य हवं असेल तर शनिदेवांचा आशीर्वाद हवा, त्याशिवाय दीर्घायुष्य मिळत नाही. शनिदेव व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि मानसिकदृष्ट्या खंबीर बनवतात. ही एकच गोष्ट जर तुम्ही लक्षात घेतली तर तुमच्यावर शनिकृपा कशी होईल हे तुमचं तुम्हालाच ओळखता येईल आणि तुम्ही तुमचं आयुष्य प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.